दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा. या दिवाळीचा जो सण आहे 5-6 दिवस चालतो. वसुबारस गोवत्स पूजनानं सुरुवात होतो. त्याच्यानंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन आणि त्याच्यानंतर बलिप्रतिपदा, दीपावली किंवा पाडवा ज्याला म्हणतात, विशेष करून बलिप्रतिपदा. जसं माता भगिनी म्हणतात, इडा पिडा जाओ आणि माझ्या भावाला बळीचं राज्य येवो. बलिप्रतिपदा काय कारण आहे की त्या बलीचं नाव घेतलं जातं आणि इच्छा केली जाते की माझ्या भावाला बळीचं राज्य येवो. असं काय केलं त्या बळीनं की जेणेकरून एवढे वर्ष झाले, एवढा काल उलटला तरी परंतु त्या बळीराजाचं नाव घेतलं जातं. कुणाची कीर्ती राहते? मूर्ति से कीर्ति बड़ी, बिन पंख उड़ जाए मूर्ति तो मिट जाएगी, कीर्ति कभी न जाए. असं काय केलं त्या बळीराजानं? बळीराजा आसुर कुळामध्ये म्हणजे राक्षस कुळामध्ये, राक्षस कुळामध्ये जन्म घेऊन देखील त्या बळीराजाचं स्मरण केलं जातं. इडा पिडा टळो आणि माझ्या भावाला बळीचं राज्य येवो. त्या बळीराजानं एवढा बलवान आसुर राक्षस कुळामध्ये जन्म घेऊन देखील असा बलवान की एक दिवस स्वर्गावरती स्वारी केली. स्वर्गावरती आणि स्वर्गामध्ये जे देवता होते ते काही मारण्याच्या भयानं पळून गेले आणि तो बळीराजा स्वर्गावरती राज्य करायला लागला. जे देवता लोक इकडं तिकडं पळाले होते तर ते भगवान विष्णूकडे गेले. म्हटले, प्रभू, आम्ही देवता लोक असून आम्ही इकडं तिकडं फिरतोय, भटकतोय. आमचं स्वर्गाचं राज्य चालल्या गेलं. तिथं तो आसुर राक्षस बळी राज्य करतोय. भगवान विष्णू म्हटले की मी काय करू मग आता? तुम्हाला ते राज्य प्राप्त नाही करता येत का? तुम्ही लढली नाही का? म्हटले, आम्ही लढलो पण आमचा पराजय झाला. आता तुम्ही काहीतरी करा. म्हटले, मी काय करणार आहे? म्हणले, तुम्ही लढा आणि आम्हाला राज्य प्राप्त करून द्या आमचं स्वर्गाचं. म्हटले, जी गत तुमची झाली तीच गत माझी होईल. भगवान विष्णू म्हटले, की जी गत झाली तुमची तीच माझी होईल. मी त्या बळीशी लढू शकत नाही आणि लढलो तर माझा पराजय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हटले, तो राक्षस
आणि तो एवढा बलवान झाला की तुम्ही देखील लढू शकत नाही. बलवान होण्याचं कारण काय? म्हटले बलवान होण्याचं कारण हे आहे की त्याला साधू संतांचा आशीर्वाद आहे, गुरूंचा आशीर्वाद आहे. तो नेहमी यज्ञ करत राहतो. त्याच्या राज्यामध्ये जोही येतो तो खाली हाताने जात नाही. कोणी याचकाला असेल, आतीत घराशी आला सर्व पर्व येतींद्वारा, आतीत विन्मुख गेला सर्व हानी झाली त्याला. त्याच्या द्वारातून कोणीही विन्मुख जात नाही. तो नेहमी गुरुची सेवा करतो, संतांची सेवा करतो, नेहमी दान करतो. म्हटले आसुर असून त्याला ही सद्बुद्धी कशी काय प्राप्त झाली? तर त्या बळीचा इतिहास सांगितला. बळी तसा पूर्वजन्मामध्ये एक जुगारी होता. त्याचं जीवन काही चांगलं नव्हतं. जुगार खेळायचा, सट्टा खेळायचा, अखाद्य खात होता, अपेय पीत होता. एवढंच नाही तर वेश्येकडे देखील जात होता. धन कमवलं तर कशासाठी? वेश्येला प्रसन्न करण्यासाठी. एक दिवस त्याला जुगारामध्ये खूप धन मिळालं, म्हणून ते सर्व धन त्यानं घेतलं. त्या काळामध्ये धन जे आहे, जसं आता सांगितलं की गोधन, गंजधन, बाजीधन और रतन धन खान, अनेक प्रकारचे धन असतात. जसं गोधन आहे, गाई धन आहे मानलेलं आहे. गज म्हणजे हत्ती धन आहे, घोडा धन आहे. और रतन धन खान, सोनं, चांदी, हिरे, माणिक, मोती, असं जे धन त्याला खूप मिळालं त्या जुगारामध्ये. आणि सर्व धन त्यानं घेतलं त्या थाळामध्ये भरून आणि निघाला वेश्येला देण्यासाठी. परंतु चालता चालता त्याला ठोकर लागली. तो खाली पडला. ते सर्व धन रस्त्यामध्ये विखुरल्या गेलं आणि त्याच्या लक्षात आलं की माझा मृत्यू आता निश्चित आहे. काही कदाचित पूर्वजन्माचं त्याचं प्रारब्ध म्हणा, योगायोग म्हणा, त्याला सद्बुद्धी सुचली. त्यानं विचार केला आपला मृत्यू तर आता निश्चित आहे. ज्या वेश्येला धन द्यायचं ते तिकडं राहिली, इथं रस्त्यावर ते धन पडलं. या धनाचा जर सदुपयोग झाला तर चांगलं होईल. आता धनाचं काय करायचं? पडल्या पडल्या त्याने इकडं तिकडं बघितलं तर त्या ठिकाणी एक पडलेलं मंदिर. त्या मंदिरामध्ये एक संत त्याला दिसले. त्या संताला इशारा केला. जवळ आले ते संत आणि सांगितलं की महाराज, हे धन आहे, माझा मृत्यू
निश्चित आहे. तुम्ही या धनाचा सदुपयोग करा. संत तसे चांगले होते. साधू ऐसा चाहिए, आई दिए चलाए, दोष न लागे तासको सिरकी टले बलाय. निस्वार्थ भावनेनं ते कर्म करत होते. ते धन त्यांनी स्वतःसाठी खर्च न करता जेवढं जेवढं चांगलं कर्म करता येईल तेवढं त्या संतांनी केलं. त्या धनाचा उपयोग, त्या जुगाऱ्याच्या धनाचा उपयोग. पडलेलं मंदिर होतं, त्याचा जीर्णोद्धार केला. उरलं त्याच्यापासून त्या ठिकाणी अन्नदान सुरू केलं. त्या ठिकाणी गायींची सेवा, साधू संतांची सेवा, अशा प्रकारचं त्या जुगाऱ्याचं धन चांगल्या मार्गाला लागलं आणि त्या पुण्यानं काही दिवसानंतर त्याला सद्बुद्धी प्राप्त झाली. त्यानं तो देह त्यागला आणि जे वाईट कर्म त्याचं झालं होतं, खाऊने ते खात होता, पिऊने ते पित होता, करूने ते कर्म करत होता, हे कुणाचं कर्म आहे? आसुराचं कर्म आहे, राक्षसाचं कर्म आहे. म्हणून तो आसुर कुळामध्ये बलीच्या रूपानं जन्म घेतला. त्याची पूर्वजन्मीची स्मृती काही, थोडीशी स्मृती प्रत्येकाला असते. काहींना जास्त असते, काहींना कमी असते. काहींना सर्व आठवतं, काहींना थोडं थोडं आठवतं. नाशिकच्या आश्रमातून एकदा आलो होतो शिकत असताना. मंदिर आठवतं, तिथं कोण राहत होतं ही आठवतं. परंतु एका व्यक्तीला बोलवलं, कोणत्या व्यक्तीला बोलवलं ती व्यक्ती आठवत नाही. सांगितलं की नाशिकच्या आश्रमातून हा मुलगा आलेला आहे, याला जेवायला घेऊन जा गावामध्ये. आता गावामध्ये कुठे गेलो, कोणत्या घरामध्ये गेलो हे नाही आठवत, पण गेलो होतो एवढं मात्र निश्चित आठवतं. कोणत्या घरामध्ये नाही आठवत. कोण होतं सोबत, कोणी घेऊन गेलं, कोणी जेव घातलं, कोणी आणून सोडलं, काहीच आठवत नाही. सांगायचं तात्पर्य की त्या बळीराजाला जो आसुर कुळामध्ये जन्माला आला होता आसुरी वृत्तीमुळं, परंतु पूर्वजन्माचं स्मरण होतं की मला जे वैभव प्राप्त झालेलं आहे याचं कारण आसुर कुळामध्ये जन्माला आलो, कारण आपली आसुरी वृत्ती होती. त्यावेळेस खाऊने ते खात होतो, पिऊने ते पित होतो, करूने ते कर्म करत होतो. परंतु जे माझ्या धनातून त्या संतांनी चांगलं कर्म केलं आणि त्याच्यामुळं मी या आसुरांचा राजा झालेलो आहे. मग तो काय करायचं? ज्या पुण्यामुळं हे आसुराचं पद प्राप्त झालं, राज्य प्राप्त झालं, वैभव प्राप्त झालं,
त्या धनाचा उपयोग तो साधू संतांच्या सेवेसाठी, गुरूंच्या सेवेसाठी, यज्ञ होम हवनासाठी, दान धर्मासाठी तो करायचा. आणि त्या दानामुळं एवढं बल प्राप्त झालं, सर्व आसुर तर आपल्या ताब्यात आले, परंतु स्वर्गलोक देखील आपल्या ताब्यात असलं पाहिजे अशी इच्छा केली. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी देवता लोकांचा पराभव केला आणि स्वर्गाचा अधिपती त्या ठिकाणी तो बनला, स्वर्गाचा राजा झाला. कशामुळं? त्याचं जे धन होतं मागच्या जन्मामध्ये चांगल्या कर्मामुळं लागल्यामुळं, त्या कर्मानं, आणि दुसऱ्या जन्मामध्ये ती थोडीशी स्मृती त्याच्या अंतःकरणामध्ये होती की मला जे आज वैभव प्राप्त झालेलं आहे, कशामुळं? की माझं धन जे चांगल्या मार्गाला लागलं, त्या धनामुळं आज वैभव प्राप्त झाले, म्हणून तो नेहमी दान करायचा. भगवान विष्णूनं देवतांना सांगितलं की तो एवढा बलवान झालेला आहे की मी देखील त्या ठिकाणी लढून जय प्राप्त करू शकत नाही. म्हटले मग आता काय करायचं? आम्ही असंच इकडे तिकडे भटकत राहायचं? म्हटले एक उपाय, लढून स्वर्गाचं राज्य मिळणार नाही, मग याचं कोण जावं लागेल, दानामध्ये स्वर्ग प्राप्त करावा लागेल. आणि भगवान विष्णूनं जे आहे तर नंतर एक बटुक ब्राह्मणाचं छोटंसं रूप धारण केलं, यज्ञ चालू होता. भगवान विष्णू त्या ठिकाणी गेले बालक रूपामध्ये. बळीराजानं बघितलं की एक ब्रह्मचारी आलेला आहे, हात जोडले आणि सांगितलं की आपण माझ्या यज्ञामध्ये आलेले, माझा यज्ञ आज सफल झाला, आपल्याला काय पाहिजे? म्हटले मला काही नाही पाहिजे. म्हटले नाही काहीतरी घ्याच. म्हटले काहीच नाही पाहिजे. म्हटले आपल्याला तर काही नाही पाहिजे, परंतु मला पाहिजे. आपल्याला तर काही नाही पाहिजे पण मला पाहिजे. म्हटले मग राहू दे ना तुम्हाला. म्हटले नाही, राहू देऊन काय उपयोग आहे, दिलं तर मिळन. जसं जमिनीला जे आपण जर आपल्याच जवळ जर सर्व ठेवलं, खत घरामध्ये ठेवायचं, बी घरामध्ये ठेवायचं, काय मिळणार आहे? ते तर द्यावं लागेल जमिनीला. एक दाना दिला तर किती मिळतो? दाता दरिद्रो न भवती. दान करणारा कधी दरिद्री होत नाही. सांगितलं की मला हे पाहिजे, परंतु त्याच्यासाठी आपण घ्या, काहीतरी घ्या. जास्त आग्रह केल्यानंतर म्हटले ठीक आहे, तशी तर माझी काही घ्यायची इच्छाच नव्हती, पण तो देतोच आहे, तर 3 पावलं भूमी दे. 3 पावलं भूमी देणार, संकल्प सोडणार. तेवढ्यामध्ये बळीचे गुरु शुक्राचार्य आले. म्हणले सावधान बळी, दान द्यायचं नाही. म्हणले दान द्यायचं नाही. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई परी बचन न जाई. एक वेळेस माझं प्राण जाईन, परंतु मी उच्चारलेलं वचन कधी व्यर्थ जाणार नाही. देणार म्हणजे देणारच. आता
शुक्राचार्याच्या मनामध्ये हा लोभ, माझा शिष्य जर दरिद्री झाला तर मला काय देणार आहे, त्याच्यामुळं संकल्प सुटता कामा नये. संकल्प झाला नाही तर मग दान कस काय होईल. बळीराजानं झारी घेतली हातामध्ये पाणी घेण्यासाठी, तर शुक्राचार्यानं काय केलं, एक किड्याचं रूप धारण केलं आणि त्या झारीच्या तोंडाजवळ जाऊन बसला, जेणेकरून पाणीच पडणार नाही आणि संकल्प होणार नाही. आणि संकल्प नाही झाला तर दान करणार नाही. म्हटले दान करायचं नाही. म्हटले का बरं. म्हटले आपण समजतात तसं नाहीये. हा काही ब्राह्मण कुमार ब्रह्मचारी नाहीये, हे साक्षात विष्णू आहे. 3 पावलामध्ये तुझं सर्व राज्य सर्व घेऊन टाकतील, तुला राज्यच राहणार नाही. बळी म्हटले मी तर एक ब्राह्मण कुमार म्हणून मी हे दान देणार होतो, आणि जर साक्षात भगवंत आले असेल दान मागण्यासाठी मी तर देणारच. आणि आता पाणी संकल्पाचं हातावर ते पडता कामा नये, दान होता कामा नये. त्याच्यासाठी एक किड्याचं रूप घेतलं आणि शुक्राचार्य त्या झारीमध्ये तिथं पाणी पडणार नाही ते चित्र होतं, तिथं जाऊन बसलं. पाणी का पडत नाही म्हणून एक काडी घेतली, ती का बरं पडत नाही, तर त्या छिद्रावाटे टाकली तर तिथं होता शुक्राचार्य, त्याच्या डोळ्यालाच लागली. संत वर्णन करतात, आड आला म्हणून फोडियाला डोळा, आड आला म्हणून फोडियाला डोळा, आड आला म्हणून फोडियाला डोळा, आड आला म्हणून फोडियाला डोळा. बळीने शुक्र आंधळा केला, बळीने शुक्र आंधळा केला, बळीने शुक्र आंधळा केला. आंधळा केला म्हणल्यापेक्षा आंधळा झाला, एवढ्यावरच थांबलं नाही, तर नंतर कावळ्याच्या गतीला शुक्राचार्याला जावं लागलं. म्हणतात ना कुचित कावळा. तो का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. सत्कर्माला साह्य व्हा, सत्कर्म करा. कोणी करत असेल तर त्याला करू द्या, कमीत कमी आडवं तर येऊ नका. आडा आला म्हणून फोडियाला डोळा, बळीने शुक्र आंधळा केला, कावळ्याच्या गतीला गेला. कावळ्याला एकच डोळ्यानं दिसतं. कावळा बघा जर बसला ना तो असं सरळ नाही पाहत, खाली पाहायचं असलं तर अशा कावळ्याच्या गतीला नका जाऊ. काही ना काही दान करा. आणि जो दान करतो, सत्कर्म करतो, सेवा करतो, पुण्यकर्म करतो, पाणी खाली पडलं, संकल्प झाला, 2 पावलात भगवंताने एवढं विराट रूप धारण केलं
की एक पाय जमिनीवरते तर दुसरा पाय स्वर्गाच्या वरते. 3 पावलं. स्वर्ग तर व्यापून घेतलं, ते तर भगवंताचं झालं. तिसरा पाऊल आता कुठे ठेवायचा. तेवढ्यामध्ये पत्नी आली. म्हटले माग सरू नका. काही काही मावल्या कशा असतात, तशा मावल्या चांगल्याच असतात. बऱ्याच वेळेस बघितलं, अहो आई एवढं तर देऊन टाका ना, होऊन जाईन आपलं. आई संधी तर करा काहीतरी. आणि बरेचसे पुरुष त्याप्रमाणे सांगितलं. अर्धांगीनं लक्ष्मीनं तर, आणि लक्ष्मीच्या कृपा आशीर्वादानं येतं देखील घरामध्ये, कुठं कमी पडतं. सांगितलं की तिसरा पाऊल आपल्या मस्तकावरती, डोक्यावरती घ्या. तिसरा पाऊल डोक्यावरती घेतल्यानंतर भगवंतानं तो पाय दाबला तर बली पाताळामध्ये गेले. भगवंतानं जे विराट रूप धारण केलं होतं, अगदी छोटंसं पहिल्यासारखं रूप धारण केलं आणि हात जोडून उभे राहिले बळीच्या समोर. म्हटले धन्य बळी. गुरुनं सांगितलं तरी आपण दान देण्याचं टाळलं नाही. आपलं वचन पूर्ण केलं. मी प्रसन्न झालेलो आहे. सर्वस्व आपण दिलेलं आहे. काय मागायचं ते मागा. पण ती बळी होते. म्हटले देणार. म्हटले हो. 3 पावले द्यायचं म्हटलं आणि मी दिले. आपण जे म्हणाल ते मी द्यायला तयार आहे. भगवंतानं काय मागितलं माहिती आहे? भगवंत म्हटले की आता जे आहे स्वर्ग लोकावरती ज्या इंद्राची सत्ता चालू आहे, तर काही दिवसानंतर त्याचं पद चालल्या जाईल. जसे आपल्याकडे पंचवार्षिक योजना, निवडणुका झाले की चालले दुसरे, तसं जे आहे तर तो राज्य करतोय. त्याच्यानंतर आपल्याला तिथं स्वर्ग लोकामध्ये इंद्र म्हणून प्रतिष्ठित करण्यात येईल. तोपर्यंत या पाताळ लोकामध्ये राहा आणि जोपर्यंत इथं राहान तोपर्यंत आपल्या द्वाराचं द्वारपाळ होण्याचं मला भाग्य प्राप्त आहे. द्वारपाळ होऊन, नौकर होऊन बळीच्या द्वारामध्ये भगवंत राहिले. सांगायचं तात्पर्य आपल्याला हे आहे, धन रहे न जोबन रहे, रहे न गाव न ठाव, कबीर जग में यश रहे, कर दे किसी का काम. त्या बळीराजानं एक सद्बुद्धी प्राप्त झाली की धन तर इकडे तिकडे जाणारच आहे आणि आपलं तर कुठे टिकणार आहे. सर्वांचं धन सोडून जाणार आहे. पण त्या बळीराजाला, म्हणजे जो जुगारी होता मागच्या जन्मामध्ये, त्याला सद्बुद्धी मरता क्षणी सद्बुद्धी प्राप्त झाली की कुणीतरी घेऊन जाणार आहे. तर त्याच्यापेक्षा आपण काय करा की हे चांगल्या कर्मासाठी लागलं पाहिजे. म्हणून संत म्हणजे साधू. साधू कसे होते? साधू ऐसा चाहिए आई दिए चलाए, दोषन लागे तासको सिरकी टले बलाय. जे त्या संतांना दिलं तर त्या संतांनी चांगल्या कर्मासाठी लावलं आणि त्या कर्माचं फळ जो देतो त्याला मिळतं. तर त्या दृष्टीनं ते पुण्य
त्यांना प्राप्त झालं आणि ती सद्बुद्धी राहिली की मागच्या जन्मामुळे नकळत का होईना मी जे धन कमवलं होतं तर त्या धनाचा सदुपयोग झाला, म्हणून यावेळेस आपण काय करायचं की जेवढं धन जमवता येईल कमवता येईल तेवढं सत्कन लागलं पाहिजे. म्हणून तो बळीराजा गुरूंची सेवा संतांची सेवा आसूर असून देखील चांगलं कर्म तो करायचा आणि अशा प्रकारे त्याच्या कर्मामुळं मूर्ति से कीर्ति बड़ी बिन पंख उड़ जाए, मूर्ति तो मिट जाएगी कीर्ति कभी न जाए. एवढे वर्ष झाले तरी परंतु माता भगिनी इच्छा करतात की इडा पिडा जाओ आणि माझ्या भावाला बळीचं राज्य येऊ. बळीचं राज्य म्हणजे बळी जे सत्कर्म करत होता, पुण्यकर्म करत होता, दानधर्म करत होता, सेवा करत होता, ते आपण केलं पाहिजे. असं करणं म्हणजे खऱ्या अर्थानं बलिप्रतिपदा साजरा करणं आहे. म्हणून भले त्यानं अनितीनं धन कमवलं होतं परंतु गेलं चांगल्या मार्गासाठी. त्याचा सदुपयोग जसा त्या बळीराजाला झाला तसा आपण त्याचा सदुपयोग केला पाहिजे. म्हणून दिवाळीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा. आपल्याला एवढं नाही दान करता आलं तर दिवाळीच्या सणामध्ये जे दुसऱ्याच्या उपयोगाचं आहे, आपल्या उपयोगाचं नाहीये, असं जरी दान केलं, जसं त्यांना आता मरायचंय, आता आपल्या तर काही उपयोगाला येणार नाही म्हणून चांगल्या कर्मासाठी दान केलं, तसं बऱ्याचशा घरामध्ये एवढं अन्न असतं तसंच किडे लागून खराब होतं. त्याच्यापेक्षा आपण बनवलं, भोकेलेला भोजन, तहानेलेलं पाणी आणि वस्त्रहीनाला वस्त्र जर दिलं, असं सत्कर्म जर केलं तर निश्चित आपल्या जीवनामध्ये जसं म्हणतात की येणारं वर्ष म्हणजे दिवाळीनंतर जे वर्ष सुरू होतं, जसं 2-3 दिवसापूर्वी सांगितलं, काही वर्ष चैत्र महिन्यापासून सुरू होतं, काही डिसेंबर नंतर सुरू होतं, काही दिवाळीनंतर सुरू होतं. असं सुख समाधानाचं जावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी इडा पिडा जाओ आणि माझ्या भावाला बळीचं राज्य येऊ. एवढा बलवान की त्याला स्वर्गाचं राज्य प्राप्त झालं आणि त्याच्या द्वाराचं द्वारपाळ भगवंत करायला लागले. असं राज्य जर प्राप्त करायचं असेल तर बळीनं जे केलं ते आपण केलं पाहिजे. म्हणून असं जे करतात, मूर्ति से कीर्ति बड़ी बिन पंख उड़ जाए, मूर्ति तो मिट जाएगी कीर्ति कभी न जाए. एवढे वर्ष झाले तरी परंतु दरवर्षी दिवाळी आली की दिवाळीमध्ये एक दिवस येतो बलिप्रतिपदा, त्या बळीराजाचं स्मरण केल्या जातं आणि त्याच्यामुळं त्याचं आयुष्य ज्या ठिकाणी तो राजा राहतो त्या ठिकाणी त्याला बल मिळतं, समृद्धी होते. तशी समृद्धी सुख समाधान आपल्या जीवनामध्ये प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी अशी सद्बुद्धी प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी आपलं तन मन धन पवित्र व्हावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी काही ना काही नियम, काही ना काही आचार विचार आपण घेतला पाहिजे. म्हणून जसं अनुष्ठान कालामध्ये जो नियम सांगितला बऱ्याचशा ठिकाणी तो पालन केल्या जातं. म्हणून जसं महान संत बहिणाबाई सांगते की स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान करी सावधान आत्मनिष्ठे. म्हणून स्नान असेल, संध्या असेल, जप असेल, नित्य 10-15 मिनिटाचं पण अनुष्ठान असेल तर ते केलं
केलं पाहिजे. म्हणून बरेचसे धर्मात्मा पुण्यात्मा ब्रह्म मुहूर्तामध्ये उठतात आणि ब्रह्म मुहूर्तामध्ये काय करतात? स्नान करतात, संध्या करतात, जप करतात, भगवंताची पूजापाठ करतात, भगवंताची आरती करतात.